झी 24 तास एक पाऊल पुढे। तर इकडे महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे। इंडियन ऑइल कंपनीला 8 रुपयांचा तोटा होतोय। तो भरून काढण्यासाठी पेट्रोल दरवाढ करावी किंवा सरकारने तोटा भरून द्यावा अशी मागणी इंडियन ऑइलने केली आहे। आता तोटा सरकार सहन करतं की ग्राहकांवर त्याचा बोजा येतो याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलंय। गेल्या वर्षी तब्बल 5 वेळा पेट्रोलची दरवाढ झाली। जानेवारी 2011 मध्ये 63 रुपये 8 पैसे असलेला पेट्रोलचा दर नोव्हेंबरमध्ये 73 रुपये 81 पैसे झाला। म्हणजे एका वर्षातच जवळपास 10 रुपये 73 पैसे पेट्रोल महागलं। त्यात आता पुन्हा दरवाढ झाल्यास सर्वसामान्यांचं कंबर न मोडल्याशिवाय राहणार नाही। तर आता पेट्रोलचे दर इकडे वाढलेले असतानाच दुसरीकडे आपण बघतोय की भारतीय रिझर्व्ह बँकेनं वार्षिक पतधोरण जाहीर करताना रेपो रेट 8.5% वरून 8% केलाय। आरबीआयनं 3 वर्षांनंतर ही कपात केली आहे। रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची म्हणजे 50 बेसिस पॉइंटची कपात झाल्यामुळे रिव्हर्स रेपो रेट 7.5% वरून 60% झालाय। रेपो रेट कपातीमुळे बँकांना आरबीआय कडून होणारा वित्त पुरवठा अधिक स्वस्त होणार आहे। विकास दर कमी असल्यामुळे व्याज दर कपात केल्याचं आरबीआय कडून सांगण्यात येत आहे आणि व्याज दर कपात केल्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे। सीआरआर म्हणजे कॅश रिव्हर्स रेशो मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। सीआरआर 4.75% ठेवण्यात आलाय। मार्च 2013 साठी महागाई दराचे लक्ष्य 6.5% ठेवण्यात आलंय। चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर 7.3% असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।